सुंदर दिसणं सर्वांनाच आवडतं, परंतु जेव्हा हे सुंदरतेची ओळख आपल्याला होते, तेव्हा आपलं टीनेजर आलेलं असतं आणि त्या टीनेजरमध्ये एखादा पिंपल दिसला की जीव नकोसा होतो, काय करू आणि काय नाही असं होतं. तर बऱ्याच जणांना पिंपल्सबद्दल माहिती नसते, तर अशा वेळी त्या पिंपलची चुकीची ट्रीटमेंट केली जाते. बरेच जण त्याला फोडतात आणि त्यामुळे दाग पडतो, खड्डे पडतात. डाग लवकर भरून येण्यास आणि हे खड्डे लवकर भरून येण्यास खूप वेळ लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपल्सची काय कारणे आहेत, आयुर्वेदामध्ये पिंपल्स बद्दल काय सांगितलं आहे, घरगुती आपण काय उपाय करू शकतो, या सर्वांची माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. टीनेजर्स मुलांमध्ये किंवा जेव्हा पिरियड्स असतात किंवा गर्भिणी असते, प्रेग्नन्सी राहिलेली असते किंवा मेनोपॉज, अशा काळामध्ये बहुतेक जणांच्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसले जातात. यालाच मराठीमध्ये कोणी मुरुम म्हणतात, तर मॉडर्न सायन्समध्ये ॲक्ने व्हल्गॅरिस असं म्हणून संबोधलं जातं. तर आयुर्वेदामध्ये सुद्धा हे जे पिंपल्स आहे त्याचा उल्लेख क्षुद्र रोगामध्ये आला आहे. क्षुद्र रोग म्हणजे एकदम सामान्य रोग, ज्याचा आपल्या शरीराला काहीही त्रास नसतो. तर ह्या क्षुद्र रोगामध्ये पिंपल्सचा जो उल्लेख आहे तो शाल्मली कंटक, युवान पिडिका, मुखदूषिका असं म्हणून सांगितलं आहे. आता आपण जाणून घेऊयात की पिंपल्स येण्यामागचं जे मूळ कारण आहे, पॅथोजेनेसिस आहे, ते नेमकी काय आहे. तर आपल्या चेहऱ्यावर जे हेअर फॉलिकल्स असतात, छोटे छोटे जे केस असतात, त्याचे जे मुळाशी ना दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. एक स्वेट ग्रंथी म्हणजे घाम ज्यामधून सिक्रेट होतो, आणि दुसरी म्हणजे सिबॅसियस ग्लँड. तर यामध्ये एक फॅट ऑइली टाइप जो सबस्टन्स असतो, जो पदार्थ असतो, तो सिक्रेट होत असतो. तर हे जे सिक्रिशन जे आहे ते नॉर्मल असतं, परंतु ह्या सिक्रिशन मध्ये काही अडथळा आला किंवा पोल्युशन किंवा इतर कुठल्याही कारणाने जी सिबॅसिस ग्लँड आहे ती झाकली जाते आणि जो सिबम असतो, जो ऑइल असतो, तो आतमध्ये सिक्रेट केला जातो आणि आतमध्ये साचतो. आणि काही कारणाने जर यामध्ये इन्फेक्शन झालं तर मग त्यामध्ये मोठा पिंपल्स येणं, त्यामधून पस येणं, यासारख्या गोष्टी घडतात. तर आयुर्वेदामध्ये याला शाल्मली कंटक म्हणजे आपले जे शावरीचे काटे असतात त्याप्रमाणे हे पिंपल्स येतात असं म्हणून सांगितलं आहे. आणि यामध्ये वातदोष आणि कफदोष ह्या दोषांचं प्राधान्य असतं. परंतु हे जेव्हा दोष वाढून जेव्हा पिंपल तयार होतो, तर त्यामध्ये पित्त दोष वाढवणारे जर गोष्टी खाण्यापिण्यात, आहार विहारामध्ये आल्या, तर त्यामध्ये पस तयार होऊन ती जी तो जो पिंपल आहे तो फुटतो, त्यामधून पस, रक्त यासारखे स्राव देखील निघू शकतात. आता आपण बघूयात की हे जे पिंपल्स आहेत त्याची काय कारणं आहेत. कारण की बऱ्याच जणांना भरपूर प्रमाणात पिंपल्स येतात, तर काही जणांना बिलकुल पिंपल्स येत नाहीत. तर असं का होतं, तर ज्या लोकांची स्किन जी आहे ती ऑइली आहे, म्हणजे जे सिबॅसियस ग्लँड आहेत ते हायपर ऍक्टिव्ह आहेत, त्यामधून जे ऑइल जास्त सिक्रिशन होतं. तर ह्या जास्त ऑइल सिक्रिशनमुळे जर त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर जे पोल्युशनमुळे धूळ माती आपल्या ज्या चेहऱ्यावर बसली जाते आणि त्यामुळे ज्या ह्या सिबॅसिस ग्लँड आहेत त्यामध्ये ब्लॉकेज तयार होतं आणि त्यामुळे जो सिबम आहे, जे ऑइल आहे, ते आतमध्येच दबलं जातं आणि काही कारणामुळे त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन झालं तर त्याचं पिंपल्स तयार होतात. तर अशा प्रकारे ऑइली स्किन हे जास्त प्रमाणामध्ये पिंपल्सला कारणीभूत ठरू शकते. त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स, तर जेव्हा टीनेजर्स असतात, प्रेग्नन्सी असते किंवा मेनोपॉज यासारख्या कंडिशनमध्ये पिंपल्स येण्याचे प्रमाण वाढू शकते. कारण की जे टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे ते जर अति प्रमाणात सिक्रेट झालं तर शरीरामध्ये
पित्त दोष आहे तो वाढतो आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. त्यानंतर पीसीओडी सारख्या कंडिशन मध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळे चेहऱ्यावर, पाठीवर आणि छातीवर पिंपल्स येण्याचे चान्सेस असू शकतात. त्यानंतर जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल तर त्या डॅन्ड्रफमुळे सुद्धा छोटे छोटे पिंपल्स तुमच्या शोल्डरवर, पाठीवर आणि कपाळावर पिंपल्स येण्याचे चान्सेस असू शकतात. त्यानंतर जर तुमचं रात्रीचं जागरण असेल, खूप स्पायसी तिखट, मसालेदार, पाणीपुरी सारखे पदार्थ, चायनीज पदार्थ जास्त प्रमाणामध्ये असेल तर यामुळे आपल्या शरीरातील पित्त दोष वाढून त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. त्यानंतर बऱ्याच जणांना मलावष्टंभ असेल, कॉन्स्टिपेशन, त्यामुळे रोजच्या रोज आपल्या जे शरीरातील मलदोष जो आहे तो बाहेर पडला जात नाही, तर त्यामुळे सुद्धा पिंपल्स येण्याचे चान्सेस हे असू शकतात. जर तुमच्या घरामध्ये काही फॅमिली हिस्ट्री असेल पिंपल्सची, आईवडिलांना पिंपल्स येत असतील, म्हणजे त्यांची स्किन सुद्धा ऑइली असेल तर आणि त्यामुळे तुमची स्किन ऑइली आली असेल तर ते पण एक कारण आहे. त्यानंतर स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी यासारखे जे मानसिक विकार आहेत, तर या कंडिशनमध्ये सुद्धा पिंपल्स येण्याचे चान्सेस असतात. कारण की ह्या कंडिशनमध्ये आपल्या शरीरातील पित्त दोष वाढतो आणि त्यामुळे पिंपल्स येतात. त्यानंतर काही ब्युटी प्रोडक्ट्स, बरेच जणांना माहिती नसते आपल्या जे स्किन आहे त्याला अनुसरून आपण आपले ब्युटी प्रोडक्ट सिलेक्ट केले पाहिजे, परंतु मग चुकीच्या ब्युटी प्रोडक्ट सिलेक्शनमुळे सुद्धा पिंपल्स येऊ शकतात. आजकाल बरेच जण गोरे होण्यासाठी मेडिकलमधून डायरेक्टली स्टेरॉइड यूज करतात आणि ते स्टेरॉइडवाल्या ज्या क्रीम्स आहेत त्या पिंपल्सला मूळ कारणीभूत ठरतात, तर यामुळे सुद्धा पिंपल्सचे प्रमाण वाढू शकते. आता आपण बघूयात की पिंपल्ससाठी काय ट्रीटमेंट करावी. सर्वात आधी आपण बघूयात की पिंपल प्रोन जर तुमची स्किन असेल, पिंपल्स येण्याचे जास्त चान्सेस असतात, तर अशा वेळी आपला जो चेहरा आहे तो रोज साध्या थंड पाण्याने 2 वेळा धुवावा आणि जास्त वेळा पण आपला चेहरा धुवू नये. त्यामुळे काय आहे, आपले जे सिबॅसिस ग्लँड जे आहेत ना त्यांचं सिक्रेशन थोडं डिस्टर्ब होतं आणि चेहरा धुवून झाल्यानंतर पुसताना सुद्धा तो हळूवारपणे पुसावा, जेणेकरून जे पिंपल्स आहेत ते फुटणार नाही, त्यातला पस जो आहे तो बाकीच्या ज्या आजूबाजूच्या एरियामध्ये पसरणार नाही. आणि कारण की पस जो आहे त्यामध्ये बॅक्टेरियाज असतात आणि त्या मग पुन्हा बाजूला इन्फेक्शन करून नवीन पिंपल्स येण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर जर तुम्हाला छोटे छोटे पिंपल्स येत असतील तर त्यामध्ये तुम्हाला डॅन्ड्रफ आहे का ते आधी चेक करावं. मग डॅन्ड्रफची ट्रीटमेंट आधी करून घ्यावी. तर यासाठी तुम्ही आपले जे केस आहे ते त्रिफळा काढा याने धुवू शकता किंवा शिकेकाई त्यामध्ये टाकू शकता किंवा किटोमॅक नावाचा एक शॅम्पू मिळतो, तो तुम्ही शॅम्पू यूज करू शकता. आठवड्यातून 2 वेळा हा शॅम्पू लावावा. त्यानंतर जर छोटे छोटे पिंपल्स असतील जे आतमध्येच असतात, बाहेर येत नाही, तर अशा वेळी परसॉल जेल म्हणून एक क्रीम असतं, ते तुम्ही लावू शकता. तर हे क्रीम जे आहे ते तुम्ही फक्त ज्या ठिकाणी पिंपल्स आहेत त्या ठिकाणीच लावावे. सुरुवातीला त्यामुळे इरिटेशन आणि स्किनमध्ये ड्रायनेस सुद्धा येऊ शकतो, तर ते 2-3 दिवस तुम्हाला ते अनुभवावं लागेल आणि त्यानंतर जे हे पिंपल्स आहेत ते कमी व्हायला मदत होईल. आणि जर तुमचे पिंपल्स जे आहेत ते मोठ्या फोडी आहेत, त्यामध्ये पस आहेत, पेन होत आहे, तर ते पित्तवाल्या पिंपल्स समजावे. तर त्यामध्ये पित्त कमी करणारे औषधी द्यावे लागतात. त्यानंतर तुम्ही आपलं जेवण जे आहे ते सात्विक ठेवावं, जास्त तिखट मसाल्याचे पदार्थ खाणे टाळावे, स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी यापासून लांब राहावं, रात्रीचं जागरण टाळावं, दिनचर्या, ऋतुचर्या या सर्वांचं पालन करावं. तर अशा पिंपल्ससाठी लावण्यासाठी क्लिंडामायसिन म्हणून क्लिंडामायसिन युक्त असलेले औषधं बाजारामध्ये मिळतात, ते तुम्ही लावू शकतात. जेव्हा अशा प्रकारे पस असलेले पिंपल्स असतात, त्यामध्ये वेदना असतात, तर अशा वेळेस काही अँटीबायोटिक्सचा सुद्धा वापर करावा लागतो. त्यानंतर झिंकोविट, A to Z यासारखे जे मल्टीव्हिटॅमिन झिंकवाले जे प्रोडक्ट्स असतात
ते आपल्या स्किनसाठी चांगले असतात. तर अशी जी औषधी असतात त्या औषधांचं सेवन देखील करण्यास सांगितलं जातं. त्यानंतर काही जणांचे ज्या फोडी असतात त्या फक्त फोडी असतात, परंतु त्यामध्ये पस तयार होत नाही किंवा त्यामध्ये काहीच त्रास नसतो, त्या कफाच्या फोडी असतात. तर यामध्ये तुम्ही जास्त पचायला जड पदार्थ, तेलकट पदार्थ, दिवसा झोपणं यासारखे जे काम आहेत ते टाळावे. तर आयुर्वेदामध्ये यासाठी काय सांगितलं आहे, तर आयुर्वेदामध्ये पिंपलसाठी बरेचसे लेप सांगितले आहे. तर यामध्ये तुम्ही गोरोचन म्हणून औषध मिळतं, तर ते तुम्ही पिंपल्सच्या ठिकाणी लावावं. त्यामुळे पिंपल्स कमी व्हायला मदत होते. जर कफाचे पिंपल्स असतील, जसे मी आधी वर्णन केलं त्या प्रकारे, तर त्या ठिकाणी तुम्ही जे आपले काळे मिरे असतात त्याचं पावडर त्या ठिकाणी लावावं पाण्यामध्ये मिक्स करून. परंतु ज्या ठिकाणी पिंपल्स आहेत त्याच ठिकाणी लावावं, तर तो पिंपल कमी व्हायला मदत होते. त्यानंतर हळदी चंदनचा लेप तुम्ही लावू शकता, सारिवा, मंजिष्टा. त्यानंतर यामध्ये तुम्ही हळद, लोध्र, अर्जुन साल या सर्वांचं चूर्ण एकत्र करून दुधामध्ये, जर ऑइली स्किन असेल तर पाण्यामध्ये किंवा गुलाबजलमध्ये मिक्स करून लावावं. जर ड्राय स्किन असेल किंवा नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही दुधामधून मिक्स करून लावलं किंवा मधामधून मिक्स करून लावलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर यासाठी तुम्ही वचा पावडर मिळते बाजारामध्ये, ते धन्याची पावडर आणि लोध्र पावडर हे तिन्ही पावडर मिक्स करून पिंपल्सच्या ठिकाणी लावावे, त्याने सुद्धा फायदा होतो. जर कफाचा पिंपल असेल, म्हणजे मोठा पिंपल असेल, तो फुटत नसेल, तर अशा वेळी आरगवदाची जी पावडर मिळते त्याचा लेप तुम्ही लावू शकता. आणि कुठलेही लेप लावताना ते जे लेप आहेत ते खालून वर अशा पद्धतीने लावावे. आणि लेप वाळल्यानंतर तो घासून न काढता त्याला आधी ओला करावा आणि मगच आपला लेप काढावा. जर तुम्हाला आधी कधी पिंपल्स आले नसतील आणि वयाच्या 35 नंतर जर पिंपल्स यायला लागले असेल, तर याला हार्मोनल इम्बॅलन्स समजावा. तर यामध्ये चेहरा जो आहे तो थंड गार पाण्याने धुवावा. आणि आभ्यंतर म्हणजे खाण्यासाठी तुम्ही शंखवटी जी बाजारात मिळते, त्यानंतर त्रिफळा गुगुळ यासारख्या औषधांचा प्रयोग केला जातो. तसेच आरोग्यवर्धिनी, कैशोर गुगुळ, पंचतिक्त घृत गुगुळ यासारख्या औषधांचा वापर केला जातो. जर तुमची स्किन आहे ती ऑइली आहे, त्यामधून ऑइल सिक्रेशन जास्त होत असेल, तर तुम्ही यासाठी आपला जो लेप आहे, कुठलाही लेप असो, जसं हळदी, चंदन किंवा सारिवा, मंजिष्टा यांपासून बनवलेला जो लेप आहे त्यामध्ये तुम्ही थोडे प्रमाणामध्ये मुलतानी माती टाकू शकता. त्यामुळे जे ऑइल सिक्रेशन आहे ते कमी प्रमाणात होण्यास मदत होते. त्वचेची, चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नेहमी सर्वात पहिले क्लिनिंग करणं, म्हणजे त्वचा स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्वचेची टोनिंग करणं गरजेचं आहे. आणि आपले स्किननुसार जे मॉइश्चरायझर आहे ते सिलेक्ट करून ते मॉइश्चरायझर लावणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर औषधांमध्ये कैशोर गुगुळ, आरोग्यवर्धिनी, गंधक रसायनवटी, त्रिफळा गुगुळ, रक्तशुद्धीसाठी सारीवाद्यासव, महामंजिष्टाधी काढा यासारखी औषधं द्यावी लागतात. तसेच पिंपलसाठी रक्तमोक्षण म्हणून पंचकर्म अतिशय उत्तम आहे. तर रक्तमोक्षणसाठी ज्या जळवा असतात त्या जळवा आपल्या चेहऱ्यावर लावल्या जातात. तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं जे दूषित रक्त आहे ते शोषलं जातं आणि पिंपल्स लवकर कमी व्हायला मदत होते. त्यानंतर यामध्ये वमन, विरेचन यासारखे पंचकर्म सुद्धा केले जातात. त्यानंतर यामध्ये पादाभ्यंग करण्याने सुद्धा अतिशय उत्तम फायदा होतो. तर पादाभ्यंग केल्यामुळे आपल्याला छानपैकी झोप लागते, स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी कमी होते. तर यासाठी पादाभ्यंग करावं. त्यानंतर आपले जे वात, पित्त, कफ हे 3 दोष आहेत ते समावस्थेत राहतील असं आपलं आहार विहार असावा. तर स्वस्त खा, मस्त रहा, आयुर्वेदाला जवळ करा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.